हा व्हिडिओ एम-पी-एस-सी ॲस्पिरंटचे डोळे उघडणारा व्हिडिओ असेल. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्याला मी हा प्रश्न विचारत आहे, की एम-पी-एस-सी मेन्सचा अभ्यास करतो म्हणजे एक्झॅक्ट काय करताय? व्हिडिओ थोडा पॉज करा, ब्रेनस्टॉर्मिंग करा, विचारमंथन करा आणि तुम्ही काय करता यावर थोडंसं याचं उत्तर मी तर देणारच आहे. तुम्ही देखील विचार करा. याचं उत्तर देण्याआधी बघा, ॲन्सर रायटिंगचं आपण स्ट्रक्चर समजावून घेऊया. कारण की इथून पुढं एम-पी-एस-सी मेन्स इज इक्वल्स टू ॲन्सर रायटिंग असं समीकरण आहे. ओके. तर ॲन्सर रायटिंगचं स्ट्रक्चर काय आहे? आपण बघा इंट्रो लिहितो. ओके. त्यानंतर मेन बॉडी आणि त्यानंतर कन्क्लुजन. याबाबत तुम्ही सर्व श्रुत आहात. ओके. हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो नाही आहे. बघा, पण हे सांगणं थोडं गरजेचं आहे. ओके. आता आपण या 3 पॅरामीटरवर बोलूया. बघा, इंट्रोसाठी मेन्सचा अभ्यास करतो म्हणजे काय? पहिला प्रश्न. दुसरा, मेन बॉडी संदर्भात मेन्सचा अभ्यास करतो म्हणजे काय? आणि कन्क्लुजन संदर्भात मेन्सचा अभ्यास करतो म्हणजे काय? या प्रश्नांचं जेव्हा तुम्ही उत्तर शोधाल तेव्हा तुमची एम-पी-एस-सीची मेन्सची तयारी आहे तर ती परिपूर्ण बनून जाईल. कारण की बघा, पुन्हा मुद्दा तोच आहे की एम-पी-एस-सी मेन्स इज इक्वल्स टू ॲन्सर रायटिंग. ओके. तर चला वन बाय वन आपण एक मुद्दा ॲड्रेस करूया की एम-पी-एस-सी मेन्सच्या अभ्यासामध्ये इंट्रोसाठी तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. मी या गोष्टी का सांगत आहे बघा, अनेक जण या संदर्भात बोलत देखील नाहीत की इंट्रोसाठी तुम्हाला प्रिपेअर करायला पाहिजे, कन्क्लुजनसाठी प्रिपेअर करायला पाहिजे. आपण मोस्टली काय करताय बघा, की एखाद्या क्लासचे नोट्स घेत आहे आणि त्या नोट्सच्या पानं फक्त ढकलत आहे. बघा, नोट्सची पानं ढकलणं म्हणजे एम-पी-एस-सी मेन्सचे अभ्यास करणं असं नाही आहे. ओके. बघा, एम-पी-एस-सी मेन्समध्ये आपल्याला इंट्रो लिहावा लागतो, मेन बॉडी लिहावी लागते, कन्क्लुजन लिहावं लागतं. त्यामुळं आपल्याला इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन हे आपलं प्री डिटर्माइंड म्हणजेच पूर्व नियोजित म्हणजे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. मी असं का बोललो बघा, तोंडपाठ असणं गरजेचं आहे? कारण की बघा, 10 मार्काचे जे प्रश्न आहेत तर त्यासाठी आपल्याला 7 मिनिटे वेळ मिळणार आहे आणि 15 मार्काचे जे प्रश्न आहेत, ओके, तर त्यासाठी आपल्याला 10 मिनिटे वेळ मिळणार आहे. पण बघा, जर का तुम्ही या 7 मिनिटामध्ये आणि 10 मिनिटामध्ये विचार करून इंट्रो लिहितो, विचार करून मेन बॉडी लिहितो, कन्क्लुजन लिहितो, असं जर का तुम्ही या विचारात असाल तर तुमचा पेपर कधीच कव्हर होणार नाही आहे. ज्यांनी याआधी ऑलरेडी ॲन्सर रायटिंग केलेलं आहे तर ते स्टुडंट माझा हा मुद्दा व्यवस्थितपणे रिलेट करत असतील. म्हणूनच बघा, आपलं सर्व काही मेन्सच्या हॉलमध्ये जाण्याआधी सर्व काही आपलं रेडी असणं गरजेचं आहे की मी इंट्रो काय लिहिणार आहे, मेन बॉडी काय लिहिणार आहे, कन्क्लुजनमध्ये काय लिहिणार आहे. ओके. तर तेच आपण कशा पद्धतीनं रेडी करू शकतो तर इथून पुढं आपण तो भाग पाहणार आहे. आपला ॲक्च्युअल व्हिडिओ इथून पुढं स्टार्ट होतो, त्यामुळे माझे शब्द व्यवस्थितपणे ऐकत चला. बघा, इंट्रो संदर्भात मेन्सचा अभ्यास करतो म्हणजे काय तर यावर आपण आता बोलूया. बघा, पहिली गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला सिलॅबसचे प्रत्येक पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. बघा, पहिली स्टेप. जेव्हा तुम्ही सिलॅबसचे प्रत्येक पॉईंट माहीत करून घ्याल तेव्हा नेक्स्ट स्टेप ही खूप क्रुशियल आहे. यामध्ये आपलं काय करणं गरजेचं आहे बघा, सिलॅबसचे जे काही सब पॉईंट आहेत, ओके, तर त्या सब पॉईंटची डेफिनेशन आपली रेडी असायला पाहिजे. ओके. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्या सब पॉईंट रिलेटेड करंटमध्ये काय चालू आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, डेफिनेशन जी आहे आपली ती 1.5 ते 2 ओळींची असावी. ओके. आणि करंटमध्ये काय चालू आहे तर तो मुद्दा 1.5 ते 2 ओळीमध्ये, असं टोटल 4 ओळीमध्ये आपलं काय इंट्रोडक्शन समाप्त होणं गरजेचं आहे. आता बघा, मी उदाहरणासोबत सांगतो तुम्हाला, कारण की जेव्हा आपण उदाहरणं घेतो तेव्हा अजून जास्त आपल्याला क्लॅरिटी मिळते. बघा, आपल्याला सिलॅबसमध्ये पॉईंट आहे वुमेन इश्यू आहे का? वुमेन इश्यू म्हणून पॉईंट आहे. वुमेन इश्यूमध्ये आपण पाहतो की महिलांवर हिंसाचार वाढत आहे. ठीक आहे. आता हा सिलॅबसचा पॉईंट आहे. मी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार काय करणं अपेक्षित आहे बघा, की महिलांवरील हिंसाचार म्हणजे काय याची तुम्हाला 1.5 ते 2 ओळीमधली डेफिनेशन रेडी असावी. जसं की बघा, मी काय डेफिनेशन लिहू शकतो की क्रूर भावनेतून महिलांसोबत अमानवी वर्तन करणे म्हणजे महिलावरील हिंसा होय. ठीक आहे. मी 1.5 ते 2 ओळीमध्ये डेफिनेशन लिहिली. प्लस आता या संदर्भात करंटमध्ये काय चालू आहे हे देखील तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे.
तेव्हा बघा इंट्रो जी आहे ना तर ती खूप बेस्ट बनून जाईल. आता बघा करंटमध्ये काय चाललं आहे, की रिसेंटली बघा महिलांसंदर्भात जी संयुक्त राष्ट्रामध्ये जी समिती आहे, तर त्या समितीने काय म्हटलं बघा, की त्या त्या समितीने महिलांवरील हिंसाचाराला शॅडो पॅन्डेमिक म्हटले. त्या समितीने काय म्हटलं, महिलांवरील हिंसाचाराला शॅडो पॅन्डेमिक असं म्हटले. यावरून महिलांवरील वाढत्या हिंसाचाराची दाहकता दिसून येते किंवा यामुळे महिलांवरील हिंसा हा चर्चेचा मुद्दा ठरलेला होता. अशा पद्धतीनं तुम्ही जर का इंट्रो केलात ना, तर बघा एक्झामिनरला तुमच्या डेफिनेशनमधून एक सेकंड वेट करा फक्त. ओके, तुमच्या डेफिनेशनमधून हे तर कळून जाईल की याला याला काय याला म्हणजे डेफिनेशन तर याचे क्लिअर आहेत. ओके, प्लस तुम्ही करंटमधला इश्यू जरी या ठिकाणी ॲड्रेस केला ना, तर एक्झामिनरला इनडायरेक्टली हे देखील कळून जाईल की याला चालू घडामोडी करंटचं देखील माहिती आहे. ओके, बघा मेन्सच्या बाबतीत आहे ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. आणि बघा इंटरव्ह्यूमध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं काही नाही आहे. हा तुम्ही शब्द देखील तोंडातून काढू नका इंटरव्ह्यूमध्ये. हां, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन यावरून तुमचा एक म्हणजे असं दिसून येते की तुम्ही जजमेंटल आहात. ओके, म्हणजे जर का तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बोलता बोलता असं बोललात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, असं तुमच्या चुकून जरी तोंडातून शब्द गेला तर त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना असं कळून जाते की तुम्ही जजमेंटल आहात. तुम्ही व्यक्तीला पाहून त्या संदर्भात त्याला तुम्ही जज करतात. म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक विशेषतः जे वृद्ध आणि वयस्क आहेत, तर ते अजून देखील काय करतात, धोती वगैरे घालतात. मग जर का समजा तुम्ही एक डेप्युटी कलेक्टर बनलेला आहात आणि तुमच्यासमोर एखादा धोती घालून माणूस आला, तर तुम्ही त्याला जज करणार. असं इनडायरेक्ट एक संदेश तिथं जातो. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये चुकून देखील हा शब्द काढायचा नाही की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पण बघा मेनसाठी ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. तुमचं फर्स्ट इम्प्रेशन जे आहे तर ते एक्झामिनरच्या माइंडवर एक प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे आपल्याला इंट्रो जी आहे तर ती खूप बेस्ट बनवायची आहे. म्हणजेच बघा थोडक्यात मला सांगायचं ते हे आहे की सिलॅबसचे जे काही सब पॉईंट आहेत ना, सिलॅबसचे जे काही सब पॉईंट आहेत, जसं की मी तुम्हाला ठिकाणी सांगितलं की महिलावरील हिंसाचार, असे जे सिलॅबसचे सर्व काही सब पॉईंट आहेत त्याच्या डेफिनेशन आणि त्या संदर्भात करंटमध्ये काय चालू आहे. ओके, त्या संदर्भात करंटमध्ये काय चालू आहे याचे जर का तुम्ही 1 पेजर जरी नोट्स बनवलेत ना, तर ते तुमच्या इंट्रोसाठी खूप सफिशियंट होऊन जातील. मी तर म्हणतो काय बघा, की तुम्ही प्रत्येकासाठी एक एक पान सोडा, इंट्रो लिहा आणि त्या संदर्भात करंटमध्ये काय चालू आहे त्यासाठी एक 3-4 ओळी सोडून द्या. ओके, अगेन शेवटी इथं काही पॅसेज शिल्लक राहतो त्या ठिकाणी या संदर्भात आपल्याला कन्क्लुजन देखील रेडी ठेवायचं आहे. कन्क्लुजन संदर्भात म्हणजे कन्क्लुजनची जेव्हा स्लाईड येईल तेव्हा मी कन्क्लुजन संदर्भात बोलणारच आहे. इंट्रो संदर्भात समजतंय का बघा की आपण काय केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं तुमच्या नोट्स देखील रेडी ठेवा. ओके, याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. पुढे जाण्याआधी पहा की येणाऱ्या मंडेला आपण ॲन्सर रायटिंगबाबत एक फ्री सेशन ठेवत आहे, जे की 2 तासांचं आहे. यामध्ये आपण ॲन्सर रायटिंगबाबत महत्त्वाच्या इन्साईट्स मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, हे 2 तासाचं सेशन फ्री आहे, तुम्ही अटेंड करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होणार आहे. ओके, तुम्हाला करायचं काय आहे बघा, खाली कमेंट बॉक्समध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनल मंजिल ICSची लिंक दिलेली आहे. तर ते आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तेथेच मी तुम्हाला गुगल मीटची लिंक देखील शेअर केलेली आहे. ओके, तर येणाऱ्या मंडेचं सेशन जे आहे तर ते तुम्ही नक्की अटेंड करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो बघा की तुम्हाला असं रिग्रेट नाही होणार की माझे 2 तास वाया गेलेले आहेत. बरेच इन्साईट्स मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही नक्की अटेंड करा. ओके, तर चला आपण मेन्सबाबत बोलूया. ओके, मेन बॉडी संदर्भात बोलूया. मेन बॉडी संदर्भात मेन्सचा अभ्यास करतो म्हणजे काय, यामध्ये बघा पहिली तर गोष्ट आपल्याला आपले कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, बघा फक्त कन्सेप्ट क्लिअर असून फायद्याचं नाही, तर ते आपल्या पेपरवर उतरणं देखील महत्त्वाचं आहे. ओके, नाहीतर बघा की कन्सेप्ट तर मला माहीत आहेत पण मला लिहिताच येत नाही, का उपयोग आहे का त्याचं, काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळं बघा कन्सेप्ट देखील क्लिअर होणं गरजेचं आहे आणि ते पेपरवर उतरणं देखील महत्त्वाचं आहे. मग आता बघा पेपरवर उतरण्यासाठी या ठिकाणी बघा टोटल एक 6 अप्रोचेस आहेत. ओके, टोटल 6 अप्रोचेस आहेत. यातील 3 अप्रोचेस मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत.
याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील तुम्ही पाहून घ्या. हे अप्रोचेस जर का तुम्ही व्यवस्थितपणे शिकून घेतलात, समजून घेतलात ना, तर कसाही प्रश्न येऊ दे तुम्हाला त्या अप्रोचेसचा वापर करून प्रश्न सोडवता येईल. इवन बघा, या 6 अप्रोचेसवर जर का तुम्ही मास्टरी मिळवलात तर MPSCच नव्हे तर UPSCचे देखील प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. ओके. या 6 पैकी बघा 3 अप्रोचेस आपल्या मंजिल ICS या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ओके. आणि या उरलेले जे अप्रोचेस आहेत तर ते आपण अप्रोचेस येणाऱ्या मंडेला जे आपलं सेशन आहे तर त्यामध्ये डिस्कस करणार आहे. ओके. म्हणूनच बघा ते सेशन तुम्ही नक्की जॉईन करा, खूप जास्त फायदा होईल. त्यानंतर कन्क्लुजन संदर्भात देखील सेम तसंच, की जे काय सिलेबसचे पॉईंट आहेत त्या संदर्भात मी काय कन्क्लुजन लिहिणार आहे हे माझं पूर्व नियोजित, म्हणजे पहिल्यापासून मला माहीत असायला पाहिजे की मी असा प्रश्न आला की या पद्धतीनं त्याचं कन्क्लुजन लिहिणार आहे. ओके. तर हे कन्क्लुजन लिहिण्यासाठी बघा तुम्ही जे वेगवेगळे थीम असतात ना, जसं की बघा आता राष्ट्रीय युवक दिन साजरा झालेला आहे. ओके. तर आता या युवक दिनाची थीम काय होती? ओके. एन्व्हायरमेंट डे, पर्यावरण दिवस साजरा झालेला आहे. ठीक आहे. या पर्यावरण दिवसाची थीम काय होती? हे थीम जर का तुम्ही माहीत करून घेतलात ना, तर त्या थीमचा वापर तुम्हाला कशामध्ये करता येणार आहे? तर त्या थीमचा वापर तुम्हाला या कन्क्लुजन लिहित असताना होणार आहे. यासोबतच बघा लोकसत्तामध्ये किंवा जे इंग्लिशमधून तयारी करत आहात तर त्यांनी द हिंदूमध्ये जे संपादकीय असते ना, तर त्याची सुरुवात कशी केलेली आहे हे पहा, तुम्हाला इंट्रोचा अंदाज येऊन जाईल. ओके. आणि त्याचा शेवट कसा केला जातो, त्या संपादकीयचं ते एडिटोरियल ॲनालिसिसचं शेवट कसा केला जातो हे जर तुम्ही पाहत राहिलात ना, तरी देखील तुम्हाला कन्क्लुजन संदर्भात बऱ्याच इन्साईट्स मिळून जाणार आहेत. ओके. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. थीम माहीत करून घेत चला आणि लोकसत्तामध्ये जे काय संपादकीय आहे तर त्या संपादकीयाची सुरुवात कशी केलेली आहे यातून तुम्हाला इंट्रो कशा चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल हे समजून जाईल. आणि शेवट कसा केलेला आहे यातून तुम्हाला कशा चांगल्या पद्धतीनं, अजून जास्त चांगल्या पद्धतीनं कन्क्लुजन लिहिता येईल हे समजून जाईल. ओके. तर ओव्हरऑल बघा मला हेच सांगायचं होतं की मेन्सचा अभ्यास करतो म्हणून फक्त नोट्स चाळत बसणे हे अपेक्षित नाही आहे. मग आपल्याला इंट्रो रेडी असायला पाहिजे, मेन बॉडी रेडी असायला पाहिजे. ओके. कन्क्लुजन आपलं रेडी असायला पाहिजे. ओके. तुम्ही स्वतः विचार करून बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला इंट्रो सांगितला की डेफिनेशन 1 ते 1.5 ते 2 ओळीतली आणि त्या संदर्भात करंटमध्ये काय चालू आहे हे 1.5 ते 2 ओळीमध्ये, असं 4 ओळीचं जर का तुम्ही इंट्रो लिहिलात. ओके. मी म्हणतोय 20 पैकी 12 ते 15 जरी प्रश्नामध्ये तुम्ही या पद्धतीने इंट्रो लिहिलात ना, तुम्हाला इतर विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच अर्धा 1 मार्क जास्त मिळणार आहे. लक्षात येते? समजा जर का 12 प्रश्नामध्ये अर्धा 1 मार्क जास्त मिळाला तर 10-12 मार्क तुमचे इथेच वाढून जातील. लक्षात येते? तर या पद्धतीनं तुम्ही काय करा की मेन्सचे जे तुमचे जे म्हणजे मेन्सची जी तयारी आहे तर ती या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. ओके. बघा या पद्धतीनं इथून पुढं जर का तुम्ही या पद्धतीनं करत गेलात ना, तुमच्या मेंदूला देखील सवय बनवून जाईल की मला इंट्रो अशा पद्धतीनं मी लिहू शकतो, मेन बॉडी अशा पद्धतीनं लिहू शकतो, कन्क्लुजन मला असं करायचं आहे. ओके. या पद्धतीनं विचार देखील करा, याच पद्धतीनं नोट्स देखील बनवा. ओके. नोट्स काढत असताना देखील म्हणजे मी नोट्स या पद्धतीनं काढा असं का बोलत आहे, कारण की बघा ज्या पद्धतीनं आपण नोट्स बनवतो ना, तर त्याचंच रिफ्लेक्शन हे आपल्या ॲन्सरमध्ये होते. ओके. म्हणून विचार देखील या वेनं करा, नोट्स देखील या वेनं बनवा. नक्कीच बघा तुम्हाला तुमचे ॲन्सर देखील नक्कीच इम्प्रूव्ह होऊन जातील. ओके. ॲट लास्ट बघा येत्या सोमवारी होणारं सेशन नक्की अटेंड करा. लिंक टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे, जॉईन करा, मित्रांना देखील कळवा. थँक्यू.